मुरबाड तालुक्यातील माळ गावात कार्यरत असलेल्या अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय येथे गेल्या 2 महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून विद्यालयातील 25 मतिमंद विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन मोठ्या संकटात सापडले आहे। राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हाच्या तडाख्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच विशेष मुलांच्या या निवासी विद्यालयासमोर पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे। विद्यालय परिसरातील बोरवेल 15 मार्च पासून पूर्णपणे कोरडी पडली आहे। त्यामुळे पिण्याचे पाणी, स्वयंपाक, अंघोळ, कपडे धुणे तसेच विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसाठी संस्थेला दररोज टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे। एका टँकरसाठी सुमारे 1500 रुपयांचा खर्च येत असून देणगी आणि सामाजिक मदतीवर चालणाऱ्या संस्थेसाठी हा खर्च पेलणे दिवसेंदिवस कठीण बनत आहे। गेल्या 20 वर्षांपासून ही संस्था आदिवासी आणि दुर्गम भागातील विशेष मुलांचे संगोपन, शिक्षण आणि निवासाची जबाबदारी पार पाडत आहे। येथे 14 ते 54 वयोगटातील 25 विद्यार्थी वास्तव्यास आहेत। अनेक विद्यार्थ्यांना स्वतःची तहान, वेदना आणि अस्वस्थता व्यक्त करणेही शक्य नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। वाढत्या उष्णतेत पाण्याअभावी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। विशेष मुलांच्या निवासी विद्यालयात स्वच्छतेला अत्यंत महत्त्व असते। अनेक विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेसाठी मदतीची गरज भासते। अशा परिस्थितीत पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यास डिहायड्रेशन, त्वचारोग आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, अशी चिंता संस्थेकडून व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान आतापर्यंत 10 ते 12 सामाजिक संस्था आणि काही दानशूर व्यक्तींनी टँकरसाठी मदत केली आहे। मात्र ही मदत तात्पुरती असून कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे। संस्थेने ग्रामसेवक तसेच संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे। तसेच या विशेष मुलांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता शासनाने मानवतावादी दृष्टिकोनातून मदतीचा हात पुढे करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। विशेष मुलांची तहान ही केवळ पाण्याची नाही तर समाजाच्या संवेदनशीलतेची परीक्षा आहे। प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन या मुलांसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करणे ही काळाची गरज आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।